गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे नमः। दुर्गे स्मृता हरसिद्धितिम् अशेषजन्तोः स्वस्ते स्मृता मतिमतीव शुभान् ददासि। दारिद्र्य दुःख भय हारणिका त्वदन्या सर्वोपकार करणाय सदाग्रचित्ता सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते। दिव्या दीपकतार काणी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार। दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी। किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराचेची साधन एर फळ भोग तो स्वप्न नाव भरी दिसे। प्रस्तुत आज प्रवचन रूपी सेवेकरता ज्ञानेश्वरी मधील 7व्या अध्यायातील 148 ओवी अशी आपण घेतलेली आहे। प्रवचन सुरू करण्यापूर्वी आपण थोडा परिहार देऊया। तर रोटरियन गौरी शिकारपूर डायरेक्टर पीस बिल्डिंग अँड कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन यांनी डिस्ट्रिक्ट 3131 तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। त्यांचे व त्यांच्या सर्व टीमचे सदस्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तसेच या कार्यक्रमाला सर्व भक्तजन तसेच काही शिष्यगण जॉईन झाले असतील त्यांचेही मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो। आता हा एक नवरात्रीचा जो उत्सव चालू झालेला आहे त्या नवरात्रीच्या उत्सवातला आजचा हा 5वा दिवस आहे। तर अशा या 5वा दिवस म्हणजे ललिता पंचमीचा दिवस आणि या ललिता पंचमीच्या दिवशी खऱ्या अर्थाने जी आपण पूजा उपासना काय साधना जे करतो ती साधना फलदायी ठरते। तर असे या आजच्या या दिवसाचं महत्त्व आहे। आणि ही जी देवी आज ही देवी कुमारिका रूपामध्ये मानली गेलेली आहे म्हणून आणि या ज्या कार्यक्रमाला आज आपण सर्व उपस्थित आहात खऱ्या अर्थाने आज आपण सर्व भाग्यवान आहात। कारण अशा या ललिता पंचमीच्या दिवशी आज या प्रवचनाचं आपण खऱ्या अर्थाने जी सुरुवात केली किंवा तुम्ही आम्हाला जे काही या दिवशी प्रवचन करण्याची सेवा करण्याचं जे तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। तर वर्षामध्ये 4 प्रकारच्या नवरात्री येतात। एक चैत्र नवरात्री येते, दुसरी माघ महिन्यातली नवरात्र येते, तिसरी आषाढ महिन्यातली नवरात्र येते आणि चौथी शारदीय नवरात्र म्हणजे आता अश्विन महिन्यातली नवरात्र येते। तर ही जी 4 प्रकारच्या नवरात्री त्यातल्या सगळ्यात शेवटची जी नारदीय शारदीय म्हणतो ना आपण शारदीय नवरात्र म्हणजे कोणती ते शरद ऋतूमध्ये येणारी आता जी चालू आहे ती सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे। आता आपण नेहमी बघतो की 3.5 मुहूर्त आपल्याला सांगितलेले आहे। वर्षामध्ये 3.5 मुहूर्त चांगले असतात। तर आपण या सगळ्याचा जर विचार केला तर हे 3.5 मुहूर्त कोणत्या पक्षात येतात हो? तर नॉर्मली 2 पक्ष असतात, एक शुक्ल पक्ष दुसरा कृष्ण पक्ष। शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्या ते पौर्णिमेपर्यंतचा काळ आणि कृष्ण पक्ष म्हणजे पौर्णिमे ते अमावस्यापर्यंतचा काळ। तर आपण आत्ता जे हा जो काळ चालू आहे आत्ता हा काळ शुक्ल पक्षातला चालू आहे, बरोबर आहे। मग शुक्ल पक्षामध्ये कुठलेही काम केले तर ते फलदायी ठरते। म्हणून कायम आपण नेहमी कुठलेही काम करायचे असेल तर ते शुक्ल पक्षात करावयास हवे, बरोबर आहे।
म्हणजे कुठल्याही कामाची सुरुवात म्हणा किंवा काही करायचं असेल तर अमावस्ये ते पौर्णिमेपर्यंत ह्या शुभ मुहूर्तावर करायचं. आपण पाहतो की चंद्र हा सुरुवातीला अमावस्येला छोटा असतो, म्हणजे हे असतो, पण तिथून तो हळूहळू हळूहळू कलेकलेने वाढत जातो. तसे आपले कुठलेही जे काम आपण हातात घेतले ते कलेकलेने वाढत जाऊन ते चंद्राच्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे ते पूर्णत्वास गेले पाहिजे. हा याच्या मागचा काय आहे उद्देश आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती की आपण सर्वांनी जी जी महत्त्वाची कामं असतात ती शक्यतो काय करावी, शुक्ल पक्षात करावी. कारण आत्ता हा जो याचा काळ आहे तो सुद्धा कोणता काळ आहे, शुक्ल पक्षातला काळ आहे. तर सर्वप्रथम आपण गणपतीला पूजूया. आता गणपती म्हणजे काय, तर तिन्ही गणांचा पती तो गणपती. तिन्ही गण कोणते, मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण, तिन्ही गणांचा तो पती असा तो गणपती. आपण त्याला आद्य गणेश म्हणूया किंवा परब्रह्म म्हणूया. त्या परब्रह्माचं नाव बऱ्याच वेळा वेगळ्या रूपात घेतलं जातं. तर अशा प्रकारे गणपती हे परब्रह्म आहे आणि या परब्रह्माला सुरुवातीला वंदन करूया. आता या गणपतीनंतर दुसरं वंदन म्हणजे काय, तर आदिशक्तीला करूया. कारण आपला जो आत्ताचा हे चालू आहे तो आदिशक्तीचा, आणि आज आपण प्रवचनाकरता जो विषय घेतला आहे तो नवरात्रीचा घेतलेला आहे. तर अशी ही आदिशक्ती, आदिमाया, प्रकृती, पराप्रकृती किंवा सरस्वती, माता अंबा, काली हे सगळ्यांचे रूप असणारी अशी निराकार, विराट आणि विश्वाकार असणारी ही जी स्वरूप तिचं असणारं हे त्या देवीला आपण नमस्कार करूया. तर ती काय करते, तर वाचेला वाढवते, बुद्धीला बोध देते, त्याप्रमाणे प्रकाशालाही प्रकाश देणारी अशी ही आदिशक्ती आहे. मग अशा या आदिशक्तीचं रूप आहे. तर आपण नेहमी बघतो पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडात असतं ते पिंडात असतं. म्हणजे ब्रह्मांडात आपण म्हणतो ना हे देवीचे जे अवतार आहेत किंवा ब्रह्मा, विष्णू, महेश, गणपती, नवग्रह सगळे हे सगळे जे अवतार आहेत ते अवतार आपल्या पिंडामध्ये आहेत. खऱ्या अर्थाने पिंडी ते ब्रह्मांड याचा अर्थ काय, हे सगळं हे जे देवादिदेव देवी वगैरे सगळ्या याची रूपं ती आपल्या पिंडामध्ये आहेत. म्हणून सृष्टीमध्ये दोन तत्व सांगितलेले आहेत, एक प्रकृती आणि दुसरं आत्मा. तसं परमात्मा विश्वामध्ये ही हे जगत आहे, हे जगतामध्ये जी प्रकृती दिसते ती प्रकृती आणि परमात्मा हे जसं ब्रह्मांडामध्ये आहे तसं आपल्या पिंडामध्ये सुद्धा प्रकृती आणि आत्मा नावाची दोन तत्वे आहेत. आता त्या आपल्या शरीरामध्ये जी कुंडलिनी शक्ती सांगितलेली आहे, तर अशी ही जी असणारी कुंडलिनी शक्ती आहे, तर ती कुंडलिनी शक्ती आपल्या या शरीराला, या पिंडाला चालवते. आणि आपल्या इथे असणारा जो आत्मा आहे तो आत्मा, आणि आत्मा हा परमात्म्याचा काय अंश आहे. आणि अशी ही जी कुंडलिनी शक्ती आहे ती कुंडलिनी शक्ती आपल्या ह्या शरीराला, पिंडाला किंवा काय करते तर चालवते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला आपण म्हणतो ना पंच ज्ञानेंद्रिय आहेत, तर या पंच ज्ञानेंद्रियामध्ये काय, कानाने ऐकतो, डोळ्याने पाहतो, सगळे वेगवेगळे कार्य करतो, हाताने कर्म करतो. तर ही सगळी जी कर्म करतो त्या कर्म करण्याला लागणारी एखादी विशिष्ट अशी शक्ती, आणि त्या शक्तीलाच देवीचं रूप म्हटलेलं आहे किंवा काय. आणि मग ती जी आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी शक्ती आहे तर त्या कुंडलिनी शक्तीची जागृती किंवा तिचा महिमा आज आपण समजून घेतला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आता ही देवी काय करते, तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजे हे तर धर्म, अर्थ, काम हे तर तिन्ही सर्वांनाच प्राप्त होतात. पण मोक्षाचं काम म्हणतात ना, कुंडलिनी जागृती झाली की आपल्याला खऱ्या अर्थाने काय मिळतो, मोक्ष मिळतो. म्हणजे हा जो जीवात्मा आणि हा जो शिवात्मा, जीवा आणि शिवाचं काय होतं, ऐक्य पावतं. आणि असं हे जीवा शिवाचं ऐक्य साधण्यासाठी किंवा ही जी शक्ती, ही जी कुंडलिनी शक्ती आपल्या मूलाधार चक्रापासून तर सहस्रार चक्रामध्ये ऊर्ध्वगतीने म्हणजे पश्चिम दिशेने किंवा ही वाहत असते. तर अशी ही शक्ती, आणि या शक्तीलाच आज आपण जसं ब्रह्मांडात आहे आणि ते पिंडामध्ये, तर ब्रह्मांडात देवीचं रूप पाहतो. आता ते समजून घेऊया आज, आणि तेच पिंडामध्ये आपल्याला आपण पाहायचंय. म्हणून सांगितले या सर्वांना नमस्कार करूया. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. तसंच
देवीचं जसं म्हणतो ना शक्तिरूप झालं. या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. तसेच या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. म्हणजे शक्ती, दृष्टी, मातृ, दया, बुद्धी, शांती या सर्व प्रकारामध्ये देवीची रूप आहे आणि त्या रूपेने देवीची कृपा व्हावी म्हणून देवीला नमस्कार केला जातो. आता नवरात्र जे आपण साजरे करतो ते नवरात्र साजरे करण्यामध्ये 2 पौराणिक कथा आहेत. आता त्या पौराणिक कथा तर आपल्याला तर बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे की महिषासुरवर्धिनी म्हणतात किंवा काय. म्हणजे काय तर हा महिषासूर, तर हा महिषासूर जो राक्षस असतो तर तो महिषासूर राक्षस हा खरं तर ब्रह्मदेवाचा पुत्र असतो, ब्रह्मदेवाचा भक्त असतो. आणि हा असा असणारा ब्रह्मदेवाचा भक्त आणि त्याला हा महिषासूर वश करून घेतो आणि वश करून घेऊन नंतर तो सर्व कार्य करण्यासाठी काय करतो, ब्रह्मदेवाचा वर मागतो की या पृथ्वी तलावर कुणीही मनुष्य, प्राणी अथवा देवादिदेव कुणाकडूनही माझा वध झाला नाही पाहिजे. मग तो जो वर मिळतो तो वर ब्रह्मदेव लगेच तथास्तु म्हणतात. आणि पण तथास्तु झाल्यानंतर काही दिवसांनी तो जो महिषासूर नावाचा राक्षस आहे तो काय करतो, तो उदंड माजवतो आणि नंतर मग देवादिदेवांना, पृथ्वी, स्वर्ग, पाताळ या सर्व लोकांना काय करतो, तो त्रास देतो. आणि मग ब्रह्मदेवालाही काळजी पडते, विष्णूंनाही काळजी पडते, शंकरांनाही काळजी पडते. मग तिन्ही देव हे काय होतात, एकत्र होतात आणि तिन्ही देव एकत्र होऊन मग ह्या महिषासुराचा वध कसा करायचा किंवा महिषासुराचं हे कसं नाहीसं करायचं, मग ते देवीला साकडं घालतात. आता देवी म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं आदिमाया, आदिशक्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेशच्या पुढचे असणारं जे तत्व, जी आदिशक्ती आहे. आणि मग त्या आदिशक्तीला काय करतात, ब्रह्मा, विष्णू, महेश काय करतात, साकडं घालतात. आणि मग ते साकडं घातल्यानंतर देवी तिचं काय करते, उदंड रूप, आणि म्हणतात ना देवीची वेगळी रूप आहे, तर देवी तिचं उदंड रूप असे धारण करते आणि काय करते, ते महिषासुराचा काय करते, महिषासुराचा वध करते. तर अशी असणारी देवी महिषासूर मर्दिनी म्हटलेलं आहे किंवा काय. तर आपल्याला ही सगळे काय आहे कहाणी माहिती. म्हणजे 9 दिवस ते हे चालतं आणि 10व्या दिवशी मात्र महिषासुराचा वध होतो. आणि दुसरी आपल्याला माहिती आहे की रामाने रावणाचा वध केलेला असतो. तर ज्या वेळेस रावण सुद्धा असा बलाढ्य आहे आणि असा बलाढ्य असणाऱ्या याच्यावर विजय मिळण्यासाठी राम सुद्धा काय करतो, तर ह्या देवीच्या 9 दिवस आराधना करतो, शक्तीची आराधना करतो. हे देवी माता तू मला शक्ती दे आणि ह्या रावणावर मला विजय मिळण्यासाठी शक्ती ताकद दे. आणि 9 दिवस ती आराधना करतात. 9 दिवस ते युद्ध चालू असतं आणि 10व्या दिवशी काय होतं, तर रावणाचा वध होतो. आणि मग तोच दिवस विजयादशमी म्हणून काय केला जातो, तर साजरा केला जातो. अशा प्रकारे म्हणजे ह्या दोन्ही आख्यायिका आपल्याला माहिती आहेत. मग आता तुम्ही याच्यात बघा की ब्रह्मा, विष्णू, महेश याच्याही पुढं असणारं काय आहे, देवीचं रूप. म्हणजे काय म्हणतात ना, ब्रह्मा, विष्णू, महेश याच्या पुढं महाविष्णू, महाविष्णूच्या पुढं अष्टभैरव आणि अष्टभैरवच्या पुढं ही आदिमाया आणि आदिमायाच्या पुढं असणारं हे परब्रह्म. अशी ही ब्रह्मांडाची काय आहे रचना झालेली आहे. आपण म्हणतो ना ब्रह्मांड ज्यावेळेस निर्माण झालं तर 3.5 अक्षर अ, उ, म आणि अर्धमात्रा हे जे 3.5 अक्षर आहे, तर हे 3.5 अक्षराचा नाद काय आला, प्रगट झाला. आणि त्या नादाचा जो प्रकार आहे तो त्याच्यामध्ये अ, उ, म आणि अर्धमात्रा. आता आपण महाराष्ट्रामध्ये बघतो तर महाराष्ट्रामध्ये किती साधारणतः 3.5 शक्तिपीठं म्हटलेले. तर पहिलं जे अरूप आहे, तर अरूप म्हणजे काय, तर माहूरगडची रेणुका माता जी अणुरेणूमध्ये पण सामावलेली आहे.
ती शक्ती अणुरेणूमध्ये पण सामावलेली आहे. असं ते अरूप ब्रह्मांचं अरूप आहे, प्रगट रूप. प्रगट रूप म्हणजे सगुण रूप. तर सगुण रूप हे महूच्या रेणुकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं अक्षर काय आहे? उ. आता उ हे अक्षर म्हणजे काय? तुळजाबाईची आई भवानी माता, बरोबर आहे. तर ते दुसरं प्रगट रूप म्हणजे तुळजापूरची भवानी माता. तिसरं अक्षर काय आहे? म. अ उ म. तिसरं म अक्षर म्हणजे काय? तर आपले कोल्हापूरची अंबाबाई माता. अ उ म. आणि अर्ध जे शक्तीपीठ म्हटलेलं आहे ती नाशिकची आपली सप्तशृंगी देवी, सप्तशृंगी देवी माता. असं हे 3.5 अक्षर म्हटलेले आहे ना, तर 3.5 अक्षरामध्ये ही 3.5 शक्तीपीठे आहेत का आहे, तर ही आपल्याला अनुभवास येतात. ती देवीची काय झालेली? ती प्रगट रूप झालेली आहे देवीची. अशी हे आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की शक्तीपीठं किती आहेत. अख्ख्या भारतामध्ये काही ठिकाणी 51 सांगितलेली आहे, काही ठिकाणी 64 सांगितलेले आहे, काही ठिकाणी 108 शक्तीपीठं सांगितलेली आहेत. अशा वेगवेगळ्या शक्तीपीठाचा भारतखंडामध्ये तर 108 वगैरे किंवा अशी 51, 64 आणि 108 शक्तीपीठं सांगितली. आता ही शक्तीपीठं म्हणजे काय हो? तर पूर्वी दक्ष नावाचा राजा होता. काय होता? दक्ष नावाचा राजा होता. आणि मग ह्या दक्ष नावाच्या राजाने काय केलं की यज्ञ केलं असतं. आता हे दक्ष रावाची जी मुलगी, ती मुलगी तिचं नाव काय? सती. ही महादेवाची खऱ्या अर्थाने पहिली पत्नी. महादेवाची पहिली पत्नी कोण? तर सती. तर अशी ही सती. आणि काय होतं की ज्यावेळेस हे दक्ष राजा यज्ञ करतो, म्हणतो दाक्षिणामध्ये तो दक्ष राजा यज्ञ करतो आणि त्यावेळेस ते म्हणतो की ह्या यज्ञाला की कसं काय हे करायचं, की बोलवायचं कसं काय. तर म्हणजे शंकरांना आता हे सतीचा नवरा आहे तो तर काय त्याचा अवतार आणि हे ते, त्याला कुठं याला आपल्या एवढ्या यज्ञासाठी बोलवायचं. म्हणून काय करतो त्याला या बोलवत नाही. आणि त्याचप्रमाणे बोलत तर नाहीत पण त्याचा काय करतो? अपमान पण करतो. त्या यज्ञाला देवादिदेव ऋषी मुनी सगळे काय असतात? हजर असतात. परंतु देवी मात्र तर सती जी सती आहे ती मात्र आपल्या नवऱ्याचा अपमान सहन करत नाही. आता तसं पाहिलं तर तत्वानुसार कुठल्याही स्त्रीला आपल्या पतीचं कुणी जर निंदा केली ती कुणीही खपून घेत नाही. तर त्याप्रमाणे त्या सतीलाही त्याचा राग होतो की आपल्या नवऱ्याला आज आपल्या वडिलांनी एवढं यज्ञ केलं परंतु आपल्याला काय बोलवलं नाही. त्यामुळे त्यांना थोडा काय होतो? खेद व्यक्त होतो. आणि मग असा खेद व्यक्त झाल्यानंतर ती काय करते? ती यज्ञामध्ये काय करते? आत्मदहन करते. आणि मग आत्मदहनानंतर ज्यावेळेस ती जळायला लागते किंवा काय, हे भगवान महादेवांना कळतं. मग ते काय करतात? ते लगेच ते आपल्या याच्यामध्ये वीरभद्राला सांगतात की काय कर, ह्या यज्ञाचा बिमोड करून टाक. मग तसं वीरभद्र रूप घेतलं जातं आणि वीरभद्र काय करतो? तो यज्ञाचा नाश करतो. आणि त्यावेळेस हे शंकर काय करतात? त्या सतीला घेऊन ते जे प्रेत म्हणायचं किंवा त्याच्यामध्ये जे शरीर भाजलेले लढलेले शरीर घेऊन शिव काय करतात? सायरावरात धावतात. मग ज्यावेळेस ती सायरावरा ज्या इकडं तिकडं फिरत असतात त्या फिरता त्यांना त्याचं शरीराचं एक अवयव इकडं तिकडं काय होतात? त्या पडतात. आणि ती ज्या ठिकाणी ती जी शरीराचे अवयव पडले तर त्या ठिकाणी थोडक्यात ती शक्तीपीठं निर्माण झाली. तर अशी ही शक्तीपीठं म्हणजे काय? तर सगळं काय आहे? ह्या देवीच्या सती देवीच्या याचं जे पार्वतीचं रूप आहे किंवा ती सती तिच्या त्या अवयाचं सगळी काय आहे? शक्तीपीठं निर्माण झाली. तर अशा आपल्याला ह्या शक्तीपीठामध्ये म्हणतात ना, आपल्या इथे किती आहेत? साधारणतः 3.5 शक्तीपीठे, पण तशी 51, 64 किंवा 105 शक्तीपीठं आपण पाहायला मिळतो. ही सगळी आदिशक्तीची रूपं मानली गेलेली आहेत. आपण म्हणतो आता ही आदिशक्ती म्हणजे काय? ह्या विश्वाची जननी किंवा विश्वाची आई हे काय आहे? मातृरूप आहे. आता ह्या मातृरूपामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपण आता ही नवरात्र चाललेली आहे. मग ह्या नवरात्रीमध्ये काय करायला पाहिजे?
तर नवरात्री म्हणतात ना, हे व्रत आहे. आता हे जसं चातुर्मास चालू आहे, तर चातुर्मासामध्ये आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे व्रत हे चालू आहेत. त्याच्यामध्ये हे नवरात्रीचं एक आहे व्रत आहे. मग त्या व्रतामध्ये काय होतात, त्या कुमारी ज्या असतात त्या कुमारी पूजनाचं जे फळ सांगितले ना, त्या फळामध्ये दुःख दारिद्र्य नाहीसं होऊन शत्रूचा नाश होतो. अशा प्रकारे ह्या कुमारकीचं पूजन केलं जातं. मग त्याच्यामध्ये कुमारकीचं पूजन म्हणजे काय, त्याच्यात 3 वर्षाची कुमारक्या म्हणजे 2 वर्षाच्या खालच्या यांना कुमारकीला पूजेचा अधिकार नाही, पण 3 वर्षाच्या नंतर मग 3 वर्षाला त्रिमूर्ती म्हणतात. 4 वर्षाची असेल त्याला कल्याणी म्हणतात. 6 वर्षाची ती त्याला कालिका म्हणतात. 7 वर्षाची तिला चंडिका म्हणतात. 8 वर्षाची तिला शांभवी म्हणतात. 9 वर्षाची तिला दुर्गा रूप म्हणतात आणि 10व्याची सुभद्रा. अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या रूपामध्ये कुमारिकीची काय केली जाते, पूजा केली जाते. तर मग हे नवरात्र व्रत साजरं करायचं म्हणजे नेमकं काय, तर आपण ब्राह्मण भोजन दिलं पाहिजे, ह्या कुमारिकांना भोजन दिलं पाहिजे, फल फूल किंवा जे दान म्हणतो ते दान केलं पाहिजे. त्यामुळे देवी काय होते, प्रसन्न होते. म्हणजे ही आदिशक्ती काय आहे, आदिमाया देवी काय होते, प्रसन्न होते. आणि ते प्रकारचं एक काय होतं व्रत हे श्रेष्ठ होतं. त्याच्यामधले त्यातल्या त्यात म्हणजे म्हणतात ना, अष्टमीचं व्रत हे श्रेष्ठ म्हटलेलं आहे. तर आपण आता आज ह्या दिवशी आपण जे श्रवण करतोय, तर खऱ्या अर्थाने हे श्रवण हा एक यज्ञ आहे. काय म्हटलेलं आहे, श्रवण हा यज्ञ. आणि आज या यज्ञाची तुम्ही सर्व काय घेता, अनुभूती घेता. आज जेवढे लोक आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे, खऱ्या अर्थाने आम्ही म्हणतो हे सर्व काय आहे, आज भाग्यवान आहेत. ह्या यज्ञाच्या आहुतीमध्ये आपण भाग घेताय, हे श्रवणाचा लाभ घेताय. आणि या दिवशी श्रवणाचा लाभ घेतल्यामुळे जास्तीत जास्त फळ हे आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता हे नवरात्रीचं व्रत का करतात म्हणतात ना, धनधान्य सुखसंपत्ती पुत्रपौत्र आरोग्यवर्धक स्वर्ग व मोक्षाची प्राप्ती, तसंच विद्या धन पुत्र मिळण्याची इच्छा किंवा सौभाग्यवती रूप किंवा मंगलमय आहे. तर अशा या सगळ्या ह्याच्यासाठी म्हणजे त्यामध्ये मग विद्या आली, धन आलं, या सगळ्याची किंवा एखादं राज्य होतं, जसं रामाचं राज्य किंवा हे गेलं तसं, किंवा तर हे राज्य परत मिळण्यासाठी सुद्धा ह्या देवीच्या व्रताचा फायदा असा होऊ शकतो. त्याच्यामध्ये आता मग तुम्ही बघता की वेगवेगळी पुराणं आहेत. काय आहे, वेगवेगळी पुराणं. तर पुराणं किती आहेत, 18 पुराणं आहेत, बरोबर. तर त्याच्यामध्ये व्यासांनी वेगवेगळ्या प्रकारचे भागवतामध्ये वेगळं वर्णन केलेलं आहे. तसे त्याप्रमाणे 5व्या पुराणामध्ये देवी भागवत नावाच्या पुराणामध्ये व्यासांनी याचं काही वर्णन केलेलं आहे, काही कथा सांगितलेल्या आहे. तर त्या कथेचं सुद्धा काय आहे, श्रवण हे केलं पाहिजे. त्याची फलश्रुती काय आहे ती समजून घेतली पाहिजे. तर आता 18 पुराण आहेत, बरोबर का नाही. तर आपण म्हणतो ना, युगे 28 विटेवरी उभा, युगे 28. युगे 28 मध्ये कशाचा समावेश हो, तर ते 18 पुराणाचं आहे. म्हणजे काय आहे, तर 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद, 6 आणि 18 24, 24 आणि 4 28 म्हणजे 28. असं 6 शास्त्रे 18 पुराण आणि 4 वेद मिळून काय होतं, युगे 28 होतो. आणि असं हे युगे 28 जे आपण म्हणतो ना, पंढरपूरला जे रूप आहे ते युगे 28 म्हणजे काय, या सगळ्या शास्त्रावर ते उभं आहे. आता आपण हे युगे 28 म्हणतो, तर सकाळी आपण उठल्या उठल्या कराचं दर्शन घेतो, बरोबर आहे. तर कराचं दर्शन घेताना कराग्रे वसते देवी कर्मदे सरस्वती कर्मले गोविंदम प्रभाते करदर्शनम म्हणतो. पण आपण जर बघितलं तर ह्या करामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. एका हाताला किती खंड आहेत आपली, तरी 14. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. इकडं 14 आणि इकडं 14, किती आहेत आपले 28. मग अशा प्रकारे युगे 28 असणारं रूप आपण दररोज सकाळी काय उठल्या उठल्या त्याचं दर्शन घ्यायला पाहिजे. असं हे म्हणतात ना, पिंडी ते ब्रह्मांडी. ब्रह्मांडात समजा आपल्याला पंढरपूरचं रूप दिसतं विठ्ठलाचं, पण ते आपल्याकडे कुठे, तर आपल्याकडे हे आपल्या हातात आहे. म्हणून सांगितले आपल्या हाताचं दर्शन घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग देवी मातेचं, सरस्वतीचं, गोविंदाचं सगळ्यांचं काय आहे, दर्शन पाहावयास मिळतं. आता आपण मगाशी बघितलं
की आता हे नवरात्री, मग नवरात्रीमध्ये आपण काय करतो तर उपवास करतो. मग उपवास करताना तर बऱ्याच वेळा मग आता 9 दिवस असा उपवास आहेत. 9 दिवसाचे उपवास सगळ्यांना सहन होतात का तर नाही. कारण शास्त्रामध्ये सांगितले वय वर्ष 50 नंतर जे उपवास आहेत ते वर्ज्य सांगितलेले. कारण आपण जे पाहतो की 50 नंतर काय होतंय, नॉर्मली सगळे म्हणजे आजार आपल्याला चालू होतात. मग त्याचे BP आहे, डायबिटीस आहे किंवा वेगवेगळे रोग आहेत. त्याच्यामुळे हे उपवास करणं काय होतं खऱ्या अर्थाने अवघड होतं. मग उपवास करायची गरज आहे का. मग आता हे 9 दिवस उपवास आहे. समजा 9 दिवसाच्या ऐवजी 3 दिवसाचे करून बघा म्हणतात ना. त्याच्यामध्ये 3 दिवस पण शास्त्रामध्ये असे सांगितले, सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे 3 दिवस आहेत ना, ते 3 दिवस फार उपवास करायला चांगले सांगितलेले. म्हणजे अष्टमीचं काय सांगितलं तसं, अष्टमीचं जे तसं सप्तमी, अष्टमी आणि ज्याला 9 दिवसाचा उपवास सहज नव्हतं त्यांनी काय करायचं 3 दिवसाचा उपवास करायला हरकत नाही. आणि वय वर्ष 50 नंतर जे काय असतील त्यांनी उपवास केला नाही तरी चालू शकतो. तर मगाशी सांगितले. मग त्यांनी काय समजा उपवास नाही केला तरी पण देवीची पूजा करू शकतो, घटस्थापना करू शकतो. तर देवीची पूजा केली, होम केलं, कुमारिकेचं पूजन केलं, ब्राह्मणाला भोजन दिलं, असे 4 प्रकारे जरी ते व्रत पूर्ण केलं तरी खऱ्या अर्थाने ते व्रत काय आहे सार्थकी होतं आणि त्याचा यथासांग असा आपल्याला फायदा मिळू शकतो. असं हे काय आहे देवीचं म्हणजे उपवास करूनच आपण आपल्या शरीराला त्रास द्यायचा म्हणतात ना, तेही उपयोगीचं नाही. तर आता आपण हे नवरात्र बघतो. ते नवरात्रामध्ये काय साधारणतः 9 तिथी म्हणजे सांगतो. प्रतिपदेपासून जे घटस्थापना होती तर ह्या 9 तिथी सांगितले. आता तुम्हा भगिनींना तर आता 2004 सालापासून आज कोणती साडी घालायची याच्यापासून तुम्हाला त्याची कल्पना आहे. म्हणजे 2004 मध्ये मला महाराष्ट्र टाइमने ती पहिली बातमी दिली होती की याच्यामध्ये देवीची जी रूपं आहेत आणि देवीनी आता मग त्याच्यामध्ये पण देवीनी कोणती रूपं आहेत तर एक सौम्य रूप आणि उग्र रूप. तर सौम्य रूपं कोणती देवीची तर जसं म्हणतो ना उमा, गौरी, पार्वती, जगदंबा आणि भवानी ही काही सौम्य रूपे झाली. त्याचबरोबर उग्र रूपं कोणती दुर्गा, काली, शैलपुत्री, चंडिका, ब्रह्मचारित्री, कुष्मांडी सगळी काय झाली उग्र रूपं झाली. बघा देवीची सौम्य रूपं पण आहेत आणि उग्र रूपं पण आहेत. तर त्याच्यामध्ये आपण जे म्हणतो ना एखाद्या याला जर हे करायचं असेल तर आपण 4 टेक्निक वापरतो. साम, दाम, दंड आणि भेद. एखाद्या शत्रूला जर काय असं किंवा एखादा त्रास द्यायला लागला त्याला पहिल्यांदा सामंजस्याने सांगणे, त्याला साम, दाम म्हणजे काही हे करून, दंड आणि भेद म्हणतात ना 4 रूपं. तसं ह्या देवी सुद्धा ह्या 4 रूपं वापरतात किंवा ही 4 तत्व म्हणतो ना साम, दाम, दंड, भेद. आणि त्याप्रमाणे मग हे उग्र रूप घ्यायचं का सौम्य रूप घ्यायचं हे देवी मग त्याच्यानुसार ठरवते. कुठल्याही गोष्टीला बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना हे जे रूपं घेतले जातात किंवा काय तर शत्रूचा जर विनाश करायचा असेल तो सुद्धा ठराविक स्टेपने केलेला असावा. आता हे बघा युद्ध किती दिवस चाललंय तर 9 दिवस चाललंय. तर ह्या 9 दिवसाची 9 रूपं सांगलेले. आता तुम्हाला त्यातले आम्ही थोडक्यातच घेऊया कारण बऱ्याच लोकांना सगळ्यांना त्याची कल्पना आहे. म्हणतो ना शैल्यपुत्री. आता ही सगळी रूपं जी आहेत ना सगळी देवीची ती सगळी पार्वतीशी निगडीत आहेत. मग आता हे पार्वतीचं रूप कोणतं दुर्गा रूप म्हटलेलं आहे. ती त्याच्यामध्ये आता पहिलंच जे म्हणतो त्याचा रंग कोणता म्हणलेला आहे पिवळा रंग. म्हणून तुम्ही बघा पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाची तुम्ही साडी घातलेली असेल किंवा काय तर हा पिवळा रंग थोडक्यात काय सांगतो तो कृती आणि उत्साह सांगतो. बघा कृती आणि उत्साह सांगतो. मग त्याला पिवळ्या रंगाची फुलं कोणती जसं म्हणतो ना शेवंती झालं, सोनं चाफा झालं. मग ही पिवळ्या रंगाची फुलं देवीला त्या दिवशी व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे रूप कोणतं तर ब्रह्मचारिणी. दुसऱ्या दिवसाचं रूप म्हणतं ब्रह्मचारिणी. मग ती योगीचं रूप म्हणतात त्याला योगिनीचं रूप म्हणते. त्याच्यामध्ये हातामध्ये माळ आहे हे आहे. आणि त्या दिवशीचा रंग कोणता म्हटलेला आहे तर हिरवा. हिरवा रंग काय सांगतो तर शांतता सांगतो. बघा हिरवा रंग काय सांगतो जसं वनस्पतीचा वगैरे हिरवा रंग पाहिलं की आपल्याला नेत्राला फार बरं वाटतं शांतता. तर त्याच्यामध्ये मग त्या दिवशी काय मोगरा झालं, चमेली झालं अशी प्रकारची फुलं व्हावं. तिसरं जे दिवस आहे तो चंद्रघटा म्हटलेला होता ना
पूर्वी कपाळी चंद्रकोर म्हटलेलं आहे, बरोबर आहे. तर चंद्रकोर हे एक सौंदर्याचं प्रतीक असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने जे म्हणतो ना, पिंडी ते ब्रह्मांडी, ज्या ब्रह्मांडामध्ये जी ही नवग्रह किंवा काय आहे, तीच नवग्रह आपल्या पिंडामध्ये पण आहेत. मग ते पिंडामधलं तर चंद्रग्रह म्हटलं ना, तर चंद्रग्रहाचं जर स्थान कोणतं असेल तर आपलं हे काय आहे, कपाळ आहे. म्हणून पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या त्या कपाळी काय करायच्या, चंद्रकोर करायच्या. आणि म्हणजे याचा अर्थ चंद्राचे ते काय करायचे, पूजन करायचे. आणि ती पूजन केल्यानंतर ती चंद्रकोर ती कपाळ टाकायचे. आणि ते एक सौंदर्याचं प्रतीक पण समजलं गेलं होतं. मग त्याचं म्हणजे त्या दिवशी राखाडी कलर सांगितला किंवा निळसर कलर सांगितला. आता बघा तुम्ही थोडक्यात आकाशाचा कलर थोडा निळसर राखाडी किंवा अशा प्रकारे तो आहे. कारण का, ते चंद्राच्या निगडीत असल्यामुळे आहे. आणि त्याच्यामुळे काही चेतना जागृत होते. थोडक्यात त्या रूपामध्ये चेतना, चंद्राच्या रूपामध्ये चेतना जागृत होती. मग त्या दिवशी नाही का, गोकर्णी म्हणा किंवा कृष्णकमळ याची फुलं नॉर्मली काय येतात, देवीला वाहिली जातात. चौथं दिवसाचं रूप कोणतं, तर कुष्मांडा. आता कुष्मांडा पण हे वनस्पतीशी साधारणतः निगडीत आहे. त्याचा रंग कोणता म्हटलेला आहे, तर त्याचा रंग केशरी म्हटलेला आहे. मग त्या दिवशी मग आबोली म्हणा किंवा तेरडा म्हणा किंवा अशोक म्हणा याची रूपं याची म्हटलेली आहेत. पाचवं जे आहे ते स्कंदमाता. स्कंदमाता किंवा आज कार्तिकेयची आई म्हणतो ना, ते कार्तिकेयची आईशी सुद्धा हा काय आहे, निगडीत आहे. आणि आजच तो 5वा दिवस आहे. आज बघा पांढऱ्या रंगाच्या साड्या किंवा ते साड्या घालतात. तर तसं पाहिलं तर आपण म्हणतो हे म्हणजे सर्व देवी किंवा सर्व स्त्रिया ह्या रंग वापरतात. तर खऱ्या अर्थाने गडी माणसांनी सुद्धा हा रंग वापरायला हरकत नाही, काय हरकत नाही. कारण काय आहे, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आपल्याला परिवर्तन हवं आहे, बरोबर आहे. कारण तेच घालून आपल्याला कंटाळा येतो. तसं म्हणतो ना, परिवर्तन असलं पाहिजे. आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे कलर कोडिंग म्हटले ना, तर हे भगवंताकडून देवीकडून आलेले कलर कोड आहेत. मग ते का वापरू नये. तर बऱ्याच वेळा असे म्हणजे गैरसमजुती निर्माण होतात. पण ह्या जरूर वापरायला हरकत नाही. तर आज पांढरा रंग सांगितला आहे. मग त्या पांढऱ्या रंगामध्ये बेलाची फुलं आज सांगता याला वाहिली जातात. 6वं जे रूप आहे ते कात्यायनी म्हटलेले. तर याच्या कात्यायनीमध्ये कात्यायनी ऋषीच्या पोटी हे देवीचा अवतार झालेला आहे. मग ते दुर्गे अवतार आहे. त्याला त्या दिवशी कर्दळीची फुलं वाहतात. 7वं रूप आहे काल रात्री. त्याचे शुंभ आणि निशुंभ जे राक्षस होते ना, त्या दिवशी त्या देवीने या दोन्हीचा काय राक्षसांचा काय केला असतो, वध केलेला असतो. आणि त्या दिवशी मग नारंगी किंवा झेंडूची फुलं वाहतात किंवा नारंगीच्या रंगाची फुलं वाहतात. 8वं जे रूप आहे ते महागौरी. मग महागौरीमध्ये ही महागौरी बुद्धीची आणि शांतीचं प्रतीक म्हटलेलं आहे. तर म्हणतात ना, या दिवशी तर कमळ किंवा जास्वंद याची फुलं ही वाहिली जातात किंवा गुलाबी रंग म्हटलेला आहे. त्या दिवसाचा रंग तो गुलाबी आहे. आता 9वा दिवस तर सिद्धिदात्री. तर म्हणतात ना, शंकराचं बघा, शंकर आणि पार्वती असे 2 रूप आहेत, बरोबर नाही. तर अशा या 2 रूपामध्ये असणारे अर्धनटेश्वरी म्हणतो ना किंवा अर्धरूप, हे देवीचं आणि अर्धरूप. तर याच्यामध्ये सिद्धी सुद्धा काय सांगितलेली आहे, अर्ध्या भागामध्ये सिद्धी. तर म्हणतात ना, शंकर आणि पार्वती हे काय आहे, शक्ती आणि सिद्धीचं काय आहे, रूप मांडलं गेलेलं आहे. आता मगाशी सांगितलेलं वेगवेगळी पुराण आहे. त्याच्यामध्ये देवी पुराण आलं, मार्कंडेय पुराण आलं. मार्कंडेय पुराणामध्ये हे सुद्धा शारदीय नवरात्र आहे, त्याचं फार प्रचंड असं फळ सांगितलेलं आहे. आणि हा जो ऋतू आहे, म्हणजे आता नवरात्रामध्ये बघा, आता शरद ऋतू आहे, तो परिवर्तनाचा ऋतू आहे. मग त्या परिवर्तनाच्या ऋतूमध्ये काय होतं, सगळे जे ग्रह आहेत ते ग्रहांचं सुद्धा परिवर्तन होतं. ग्रहांचे सुद्धा स्थानं काय आहे, इकडं तिकडं बदलली जातात. आणि त्या ग्रहांच्या परिवर्तनामुळे सुद्धा या सृष्टीमध्ये काय होतं, ह्या सृष्टीमध्ये सुद्धा काय होतं, हे होतं. म्हणून ही नवरात्र कशासाठी सांगितलेली आहे, तर नवरात्र ही शारीरिक आणि आत्मिक शुद्धतेचा हा काळ मांडलेला आहे. बघा, नवरात्र हा शारीरिक आणि आत्मिक अशा शुद्धतेचा काळ मानला गेलेला आहे. तर त्याच्यामध्ये मग म्हणतात ना, तनाची शांती स्नानाने, मनाची शांती ध्यानाने आणि धनाची शांती दानाने, अशा प्रकारे आपण याच्यामध्ये तन मन धनने सेवा करायला पाहिजे. तर ज्याला ज्याच्याप्रमाणे करता येईल त्याप्रमाणे त्यांनी ती सेवा केली पाहिजे.
आता म्हणतो ना आपण जे कर्म करतो ते कर्म शुद्ध होण्यासाठी काय करायला पाहिजे, खऱ्या अर्थानं आता जो आपण सत्संग घेतला, प्रवचन घेतला, हे करायला पाहिजे. तर 3 प्रकारची कर्म सांगितलेले, संचित कर्म, क्रियमान कर्म, प्रारब्ध कर्म. तर संचित कर्म हे कशाने हे होतं, तर मंत्रजप. म्हणून प्रत्येकाला मंत्रजप हा मिळायलाच हवा आणि ह्या मंत्रजपाने संचित कर्माची शुद्धी होते. प्रारब्ध कर्माची शुद्धी कशी नव्हते, तर गुरूंना शरण जाण्यामुळे होते. गुरूंचा शरण जाण्यामुळे ठीक आहे, प्रारब्ध कर्म पूर्ण कमी होणार नाही, पण त्याची गती मात्र कमी होते. म्हणतो ना आपण बोटावर निभावलं, एखादं मोठं दुःख असेल कुठं काय, ते छोट्या प्रमाणात त्याची गती कमी केली जाते. आणि तिसरं जे क्रियमान कर्म, त्या क्रियमान कर्माचा तो जो लाभ आहे तो कशामुळे, तर नामजप. तर नामजपामुळे क्रियमान कर्म चांगलं घडलं जातं. म्हणून नाम हे कळलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये नामामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत किंवा वेगवेगळे, तर खरं जे आद्य नाम आहे की जे देवादी देव सुद्धा त्या नामाचा जप करतात, ते तसं नाम हे आपल्याला आपल्या गुरुच्या माध्यमातून मिळालं पाहिजे. आता त्याच्यामध्ये काही ह्या नवरात्रीमध्ये म्हणतात ना पुण्य आणि पाप, तर त्याच्यामध्ये म्हणतात ना अतिथीचा अपमान करू नये किंवा एक तरी गुण आपण काय साधला पाहिजे किंवा अशी वेगवेगळी बरेच आहे. आता आपण जर नुसतं आपलं नाही तर मुलांसाठी सुद्धा बघा सारस्वत मंत्र म्हणतात. म्हणतात ना ए हिम क्लीम महा सरस्वते देवे नमा. या सारस्वत मंत्राचं जर विद्यार्थ्यांनी जर त्याचं पठण केलं किंवा मंत्र जप केला तर त्यांनाही विद्या चांगली मिळू शकते. तर अशा प्रकारे आज आपण देवीचं काय पाहिलं, महान आदिरूप आदिशक्तिरूप बघितलं. पण जसं मगाशी सांगितलं तसं पिंडी ते ब्रह्मांडी, हे ब्रह्मांडात देवीचं रूप आहे. तसं आपल्या पिंडामध्ये देव हा कुठे राहतो, तर आपल्या पिंडात राहतो. देव हा आपल्या हृदयात राहतो. आता हृदयात म्हटलं की आपल्याला इथलंच हृदय दिसतं, पण हे हृदय शक्ती म्हणतात ना, म्हणजे ब्लड सर्क्युलेशनचं किंवा ब्लड शुद्धीकरणाचं झालं. पण तर हे जसं म्हणतो ना 2 भुवं आहेत, या 2 भुवयाच्या खाली आपला पिंड आहे आणि 2 भुवयाच्या वरती काय आहे, ब्रह्मांड आहे. तर हे हृदय नाही, तर हे जे ब्रह्मांडातलं हृदय, त्या ब्रह्मांडाच्या हृदयामध्ये आत्मा राहतो. मग अशा प्रकारे आता हे देवीचं आपल्याला काय म्हणतात, तर हे करायला पाहिजे. आता देवीची पण काय झाले, आता सर्वसामान्य रूपं भरपूर झाले. बऱ्याच वेळा आपण पाहतो कुठेतरी देवी अंगात येते, देवी हे होते, देवीचं थैमान मांडलं जातं आणि लोकही त्या देवीला आई आई म्हणून किंवा बऱ्याच वेळा हे करतात. मग बऱ्याच वेळा ती खरी आई पण ते सुनेचे किंवा पाया पडते, ती देवीच्या रूपामध्ये मानते. पण देव परब्रह्म रूप आहे, परब्रह्म किंवा आदिशक्ती आहे, अशी कोणाच्या अंगात येत नाही. आणि आपण मग या फुलधापांना मग या देवीच्या रूपाच्या याची आपण हे करतो. परंतु त्या देवी अंगात येणं म्हणजे परब्रह्म कधीही अंगात येत नाही. म्हणून प्रत्येकाने जरी आता नवरात्र चालली, एक अंधश्रद्धा किंवा म्हणतो ना ही आपण झिडकारली पाहिजे. म्हणूनच आज आपण प्रवचनाकरता जो आपण ओवी घेतली होती, तर ती ओवी कशी आहे, किंबवणा ऐसे जे भजन ते संसाराचेची साधन, येर फळ भोग तो स्वप्न नाव भरी दिसे. बघा ही भजन मी आत्ता जे सांगितलं ना, काही ठिकाणी भजनं चालतात, ही देवीची भजनं चालतात, मग ते अंगात येतं, मग कुठेतरी वाजायला लागलं की येतं. हे भजनामुळे उलट संसार बंधनात अडकल्यासारखं होतं. तर म्हणतात ना, मग ह्या ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे. मग ही देवीचं रूप कोणतं हो, तर ह्या सर्वसामान्य देवीचं रूप उपयोगीचं नाहीये. तर तो जो परब्रह्म रूप आहे, तर ते परब्रह्म रूप म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं रूप म्हणतो ना आपण, ते परब्रह्म रूप मांडलेलं आहे. तर त्याची भक्ती सोडून जो इतर देवी देवतांची किंवा विशेष यांची जो भक्ती करतो, तो खऱ्या अर्थाने ती सकाम भक्ती नाही, तर तो मोक्षापासून दुरावतो किंवा तो संसार बंधनात काय हे अडकतो. ह्या देवी देवता काय करतात, मन इच्छित फळ देतात बऱ्याच वेळा, पण ते फळ हे क्षणिक असतं किंवा नाशवंत फळ असतं किंवा ह्या छोट्या किंवा खोट्या नाशवंत क्षणिक फळास आपण काय करतो, बळी पडतो.
मग हे देवीच्या अंगात येणं खरं हे फळ काही उपयोगीचं नाही. बऱ्याच वेळा म्हणतात ना, कावळ्याला बसायला आणि फांदीला मोडायला बऱ्याच वेळा कुठंतरी असं कोणाला तरी अनुभूती होती आणि अरे हा हे देवीच्या अंगात आलं, मग ते हे झालं, देवीने प्रसाद दिला आणि ते वासं झालं. तर ह्या सगळ्या अंधश्रद्धेला कुठेही थारा देऊ नका. जे आदिशक्ती रूप आहे त्या आदिशक्ती रूपीची आराधना करा, त्या कुंडलिनी शक्तीची आराधना करा. ते देवीचं खरं रूप तुम्हाला देवीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपण अशाच वेगवेगळ्या क्षणिक आणि सुखासाठी बऱ्याच वेळा मागे लागतो. तुम्हाला एक थोडक्यात दृष्टांत सांगतो. एक भक्त होता, तो पंढरपूरला गेला आणि त्याला आता स्नान करायचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, आपली सगळी कपडे काढली आणि काय केलं, एका पिशवीत भरली आणि पिशवीत भरून तिथं काय केलं, ते वाळू असते ना, आता नदीच्या कडेला वाळू, ते वाळूमध्ये ती पिशवी काय गाडून ठेवली आणि परत वरती काय केलं, ते टेकडीवर असं हे केलं, त्याच्यावर शंकराची पिंड काढली का तर थोडं वळख येण्यासाठी. आणि काय केलं, तो स्नानाला गेला. होतं काय, दुसरा येऊन ते काय करतो, ती पिंड पाहतो आणि तोही तसंच करतो. परत तिसरा येतो तसंच करतो, एका पिशवी लावून ठेवतो, परत टेकडी करतो. अशा प्रकारे काय होतं की प्रत्येक जण येतो ती कृती करायला तयार होतो. आणि असं करता करता ते एवढ्या पिंडी तिथं तयार होतात. तो पहिला ज्यावेळेस तो आंघोळीला गेलेला असतो, तो परत येतो, तो बघतो तिकडं हजारो पिंडी. अरे आपली काढलेली पिंड कुठे, सगळे एकसारख्या पिंडी किंवा काय. मग दुसरा येतो, तिसरा येतो, सगळेजण आपापले एकमेकाचे हे करायला लागतात. खऱ्या अर्थाने काय होतं, यामध्ये कोणालाच कोणाचे कपडे सापडत नाही किंवा काय. हे काय झालं म्हणजे हे केलेलं कर्म काय झालं, हे विचाराधीन झालं. इथं ज्ञानाचा काही संबंध आला का नाही, कुणी ज्ञान वापरलं का नाही, एकाने केलं दुसऱ्याने केलं म्हणून असं होत जातं. तसं हे भक्तीचं रूप पण बऱ्याच वेळा काय होतं, एक केला दुसऱ्याने तशीच भक्ती करतो, त्याने केला. अरे प्रथा आहे, बऱ्याच वेळा आपण बघतो काय काय तीर्थयात्रेला गेलो, कुणीतरी काहीतरी द्वारा बांधून ठेवतो, दुसरा येतो तिथं द्वारा बांधतो, कोण काहीतरी चिंधी बांधतो, कोण काहीतरी करतो. हे सर्व अंधश्रद्धेचे प्रकार आहेत. मग एकाने केलं म्हणून दुसऱ्याने केलं, तर सांगायचं काय की याच्यामध्ये खऱ्या अर्थाने अंधश्रद्धेला थारा देऊ नका. भक्तीसुद्धा किंवा कर्मसुद्धा कशाने करा, तर डोळसपणाने करा, आंधळेपणाने किंवा अंधश्रद्धेने करू नका. आणि अशी घोडचक करू नका. काय कुठेतरी आपली भक्ती, भक्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर म्हणतात ना, कर्म आणि कर्मातून भक्ती, भक्तीतून ज्ञान आणि ज्ञानातून मोक्ष. तशा भक्तीला फळ मिळत नाही, मोक्ष मिळत नाही. कर्म चांगलं करा, त्या कर्मातून तुमची भक्ती वाढेल, भक्तीतून तुम्हाला ज्ञान मिळेल. ज्ञान हे महत्त्वाचं आहे आणि ज्ञानातूनच तुम्हाला मोक्ष मिळणार आहे. म्हणून ज्ञानमार्ग श्रेष्ठ म्हटलेलं किंवा काय, तर त्यामुळे तर ज्ञानाशिवाय गत्यंतर नाही. उगाच म्हणतात ना, आजकाल शिक्षण बऱ्याच वेळा बरेचसे मेसेज येतात, आम्ही बऱ्याच वेळा की शिकून काय उपयोग किंवा काय. तर नाही बाळांनो किंवा मित्रांनो, तुम्हाला सांगायचं ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ज्ञान आहे. तशाच प्रकारे ज्यावेळेस आपण ही भौतिक ज्ञान हे आपल्याला भौतिक नोकरी धंद्याच्यासाठी उपयोगी मिळतात, पण अध्यात्मज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. अध्यात्मज्ञान म्हणजे काय, आधी आणि आत्मनं म्हणजे आत्म्याविषयीचं जे ज्ञान त्याला अध्यात्मज्ञान असं म्हणतात. तर त्या गृहस्थाश्रमामध्ये आपण सर्वांनी अध्यात्मज्ञान घेतलं पाहिजे. दुसरा एक दृष्टांत आम्हाला एक सांगूशी वाटतो. एक बलुतेदार असतो, तर बलुतेदार असं देवीचे सर्वसाधारण देवीची प्रार्थना करतो, कुठं काय लगेच देवी प्रसन्न होते, म्हणते देवी म्हणते वर माग. तो म्हणतो आता हे बलुतीचा धंदा मला इकडं तिकडं मला जर प्रवास करावा लागतो, मला एक घोडा दिला तर बरं होईल. अरे ती म्हणते मीच गाड वर फिरते, मलाच घोडा मिळाला नाही तर तुला पुढं फोडत येते. म्हणजे ज्या देवी किंवा ज्या कधी कधी बऱ्याच वेळा ही जी म्हणजे नवीन सर्वसाधारण रूपं आपण जे बघायला येत होते नंतर ना, तर अशा रूपांना भाळून किंवा काय करून त्याच्यावर श्रद्धा ठेवून उपयोगीचं नाही. कारण ह्या स्वर्गीय देवता आणि ब्रह्मसुद्धा त्याला सुद्धा बंद आहे, त्याला सुद्धा बंद आहे. म्हणून सगळे काय बांधलेले. देवी सुद्धा हे परतंत्र आहे खऱ्या अर्थाने. तिची स्वातंत्र्य आहे का नाही, ती सुद्धा काय करते, परब्रह्माकडे मागणं मागते आणि मग ती देणार तुम्हाला. समजा एखादा अधिकारी असतो, आपला मोठा अधिकारी असतो, आपण त्याला सोडून खालच्याला धरलं, पण ते खालच्याच्या काय हातात आहे का नाही, तो त्याचा जो मोठा अधिकारी खऱ्या अर्थाने त्याच्या मग आपण त्या खालच्या अधिकाऱ्याला कशाला धरायचं, आपण डायरेक्ट वरच्या अधिकाऱ्याला धरूया ना. म्हणजे आपल्याला जे इच्छित फळ पाहिजे ते मिळू शकतं बऱ्याच वेळा. मग असं असणारं जे आज पिंडी ते ब्रह्मांडी, तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो
की त्यासाठी गुरु करावा लागतो. मग गुरु हे मग देवीचं दर्शन कोणतं, खऱ्या आदिशक्तीचं दर्शन कोणतं, कुंडलिनी शक्ती जागृतीचं माध्यम काय, खरा मंत्र कोणता, खरं नाम कोणतं. राम नाम ठक ठाकुर और चोर, जिस नाम पे ध्रुव प्रल्हाद तर गए वही एक नाम है और. जी ध्रुव प्रल्हाद किंवा देवादिदेव जे ज्या नामाचा उच्चार करतात ते नाम जर जपलं तर नक्कीच या जीवन बंधनातून, या 84 लाख योनीतून काय होईल, मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणजे शास्त्रामध्ये सांगले निगुराचं तोंडही पाहू नये. अशा प्रकारे म्हणजे प्रत्येकाने आयुष्यात येऊन गुरु हा आध्यात्मिक गुरु म्हणतो. कारण काही गुरु वेगळे असतात, गुरुचे वेगळे प्रकार, पण आध्यात्मिक गुरु म्हणजे आत्मज्ञान दाखवणारा जो गुरु, तर अशा प्रकारे त्या गुरुचा खऱ्या अर्थाने ते घेतल्या पाहिजे. मग ते 14 विद्या काय असतील किंवा अनुग्रह काय असतो, तो अनुग्रह हा प्रत्येकाने घेतला पाहिजे. आणि हे मनुष्यजन्म म्हणजे काय, एक प्रकारचा अमृताचा सागर म्हटलेलं आहे. आणि अशा या अमृता सागरामध्ये तोंडात काहीतरी पाणी जायला नको म्हणून तुम्ही जर समजा मिठी तोंड बांधून बसला तर उपयोग आहे का. उलट ते जर अमृताचं पाणी म्हटलं ते अमृताचा सागर आहे, तर त्या सागरात आपण काय करायला उलट पोहायला पाहिजे. पण लोक काय चमच्याभर पाण्याने हाताळ घेतात आणि त्याच्यातच पोहतात. जमल का, नाही. तर खऱ्या अर्थाने ह्या मनुष्य जन्माचं जे अमृताचा सागर म्हटलेले आहे, या मनुष्य जन्मामध्येच खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्ती आहे. किंवा सर्व या संसार बंधनातून जर बाहेर पडायचं असेल तर या अमृताच्या सागरात नक्कीच आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे. तसं हे मनुष्य जन्म हा खऱ्या अर्थाने अमृताचं काय आहे, सागर म्हटलेलं आहे. आणि मग असं म्हणतो ना, बऱ्याच वेळा हे जे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव, आमचे गुरु महाराज म्हणायचे, देणे वाला है न्यारा बडे देवन का बेटा. देणारा तो एक बडा आणि त्याचा म्हणजे परमात्मा, आणि त्या परमात्म्याचा अंश म्हणजे काय आहे, हा आत्मा, तो काय आहे त्याचा बेटा म्हटलेले. आणि त्या आत्म्याचं दर्शन, आत्माचा अनुभव आपल्याला खऱ्या अर्थाने काय आहे घ्यायला पाहिजे. आणि म्हणून सांगते भक्ती ही श्रेष्ठ आहे. तसं म्हणतो ना, तद्विधीपणी पातेन परी प्रश्नेन सेवया उपदेक्षते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शनम. गुरूंना इच्छित असणारं, देवाला इच्छित असणारं तर कर्म तुम्ही केलं, देवाला इच्छित असणारी भक्ती, देवाला इच्छित असणारी सेवा जर तुम्ही केली तर ती खऱ्या अर्थाने काय आहे फलदायी ठरू शकते. म्हणतात ना, अर्जुनाला जे विश्वरूप दर्शन दिलं ते साध्या शंकरांना सुद्धा मिळालेलं नाही. शंकर एवढे तपस्वी, पण त्यांनाही विश्वरूप दर्शन मिळालं नाही. ते कोणाला मिळू शकलं तर ते अर्जुनाला मिळू शकलं. त्यामुळे सांगायचं तात्पर्य एवढंच की जगातील प्रत्येक मनुष्य किंवा प्रत्येक प्राणी हा कृष्णमय खऱ्या अर्थाने देव आहे. तुमच्या आमच्या सर्वांमध्ये देव आहे सर्व. तर तुम्ही ह्या एकमेकाला समजून घेऊन त्यांच्या सोबत देवतुल्य जर आपण व्यवहार केला तर तो खऱ्या अर्थाने त्या परमात्म्याला तो भेटू शकतो. ना, त्याच्याच श्वासातून वेद प्रकट झाले. तोच परब्रह्म हा विश्वाचा रचयिता आहे आणि तोच ब्रह्म हा ब्रह्माचा पिता आहे. म्हणतात ना, आई आणि वडील म्हणतो ना, हे सर्व रूप परब्रह्माचं रूप आहे. म्हणून इतर कोणत्याही सर्वसाधारण देवी देवतेचा जर भक्ती केली, सकाम भक्ती कराल तर तुम्ही पुन्हा जन्म मृत्यूच्या अर्थात संसार बंधनात सापडाल किंवा नाशवंत फळ त्याचे उपयोगीचे नाही. म्हणून आजच्या या प्रवचनरूपी सेवेमध्ये जो अर्थ घेतलाय, अशा प्रकारे निर्गुण निराकार परमात्म्याशिवाय इतर कोणत्याही सर्वसाधारण देवी देवताचे भजन मनुष्यास संसार बंधनाचे साधन ठरते. म्हणून ज्ञानोबाई म्हणतात, किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराचे नि साधन, हेर फळ भोग तो स्वप्न नाव बरी दिसा. अशा प्रकारचे जे फळ आहे ते काय आहे, स्वप्नवत असं मिळणारं फळ आहे. म्हणून खरं देवीचं जे निर्गुण निराकार आदिशक्ती आदिमाया, तर तिला प्रकृती रूपामध्ये परा रूपामध्ये आपण पहा, तिचं रूप जाणून घ्या, तिची भक्ती करा आणि चांगल्या गुरुच्या किंवा चांगल्या संप्रदायाच्या याच्यानुसार अनुग्रह घेऊन जर तुम्ही ती भक्ती केली तर नक्कीच ती भक्ती श्रेष्ठमय ठरू शकते. आणि या आजच्या या नवरात्रीमध्ये देवीचं रूप आहे, तर त्या देवीच्या रूपामध्ये देवीला वंदन करतो आणि ही झालेली सेवा मी परब्रह्मरूपी ब्रह्मास अर्पण करतो.
पुंडलिकावरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय। अबा महाराज की जय। जय गुरुदेव दत्त भगवान श्री कृष्ण की जय। जय दुर्गे माते की जय। मिलिंद महाराज की जय। नमस्कार। हॅलो, नमस्कार, थँक्यू।